Hello, very good morning, students. Today we are going to discuss Standard 12, fourth section, fiction, that is the novel. Now, see, today we are going to discuss page number 176. Page number 176. Everybody should open the page number, and today we are going to discuss about the type of novel. Now, see, students, different kind of types of novels are given. We should know at least one line definition of each type of the novel, because in the examination we have to describe what type of novel and what are the different kind of examples of such type of novel. Now, see, the first type of novel is realistic novel. A realistic means reality. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. Realistic novel gives the effect of realism. Realism म्हणजे अस्तित्व. रिअलिझम म्हणजे वास्तव. वास्तव म्हणजे जी खरी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं वर्णन ह्या कादंबरीमध्ये दिलं जातं. समटाइम दिस इज ऑल्सो कॉल अ नॉव्हेल ऑफ मॅनर. बऱ्याच वेळेला या नॉव्हेलला मॅनर नॉव्हेल सुद्धा असं म्हटलं जातं. मॅनरचा अर्थ असा होतो की यामध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरचे वागणुकीचे, वर्तणुकीचे आणि त्यांच्या संवादाचे दैनंदिन वागणुकीचे अनुभव यामध्ये दिलेले असतात. त्यामुळे याला म्हटलं जातं अ नॉव्हेल ऑफ मॅनर्स. म्हणजे व्हॉट काइंड ऑफ कॅरेक्टर्स अँड व्हॉट इज his nature, what are his behavior, what kind of person is the short temper or hot temper, polite or honest. Such type of manners of the person is described. It can be characterized. रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये काय केलं जातं, कॅरेक्टराईज केलं जातं. कॅरेक्टराईज म्हणजे डिस्क्राईब केलं जातं बाय कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. जे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स असतात त्या कॉम्प्लेक्स कॅरेक्टरचं वर्णन केलं जातं विथ मिक्स मोटिव्ह दॅट आर रुटेड इन द सोशियल क्लास. समाजामध्ये जे वेगवेगळे व्यक्तिचित्रण असतं त्या व्यक्तींचं चित्रण यामध्ये दिलं जातं. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. नाव सी, द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल. रिअलिस्टिक नॉव्हेलमधील जे पात्र असतात, जे कलाकार असतात ते इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. इंटरॅक्ट म्हणजे काय, इंटरॅक्ट मीन्स कम्युनिकेट विथ अदर्स. ते इतरांशी संवाद साधतात. अँड अंडरगो प्लॉसिबल मीन्स पॉसिबल, दॅट इज बिलिव्हेबल. बिलिव्हेबल मीन्स विश्वास ठेवण्यासारखं. अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. एव्हरीडे एक्सपिरियन्सेस मीन्स यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे दैनंदिन अनुभव एक्सप्लेन केले जातात. थोडक्यामध्ये रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये काय असतं, यामध्ये विशिष्ट सामाजिक वर्गातील म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या वर्गामध्ये जे लोक असतात त्या लोकांचे चरित्र, त्या लोकांचे पात्र आणि त्यांच्यामध्ये असलेले संबंध, त्यांचे अनुभव या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्याला म्हटलं जातं रिअलिस्टिक नॉव्हेल. इन शॉर्ट, रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. रिअलिझम म्हणजे वास्तव चित्रण या ठिकाणी केलं जातं. सेकंड टाईप आहे, सेकंड टाईप इज पिकॅरेक्स नॉव्हेल. Picarex novel, the word Picarex is originated. The word Picarex is originated from Spanish. Now see, Picarex, the word is originated from the Spanish language, and Picarex means the meaning of the Picaro is rogue. Rogue means विचित्र, विक्षिप्त, उनाडक्या करणारा, वाईट असणारा, की समाजाला ते व्यक्ती मान्य नसणारा. द वर्ड पिकॅरस is originated from the Spanish word picaro. The original word is picaro and the version is picarex, which means a rogue. Rogue म्हणजे दोन तीन अर्थ होतात. रोगीचा अर्थ होतो विक्षिप्त वागणे, वाईट वागणे, नकली असणे, कोणतीही गोष्ट चांगली न करणारा. रोग्यू. A picarex novel narrates the adventures of the protagonist. Picarex novel narrates the adventure of the प्रोटॅगॉनिस्ट. आता या ठिकाणी प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय, प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मेन हिरो. प्रोटॅगॉनिस्ट मीन्स द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द नॉव्हेल. आता या सेंट्रल कॅरेक्टरचे ॲडव्हेंचर्स दाखवले जातात कशामध्ये, पिकॅरेक्समध्ये. हु इज अन इसेंट्रिक. आता याची जी वागणूक असते कशी असते, इसेंट्रिक. इसेंट्रिक म्हणजे दॅट इज व्हेरी वल्गर. वल्गर मीन्स विचित्र.
अँड इसेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल. डिसरेप्युटेबल म्हणजे विम्झिकल. विम्झिकल मीन्स लहरी असते आणि त्याच्या मनानुसार तो वागत असतो. इन अँड एपिसोडिक फॉर्म. इन अँड एपिसोडिक फॉर्म म्हणजे यामध्ये मुख्य कलाकार जो असतो, जो मुख्य कलाकाराला प्रोटॅगॉनिस्ट म्हणतात, त्या प्रोटॅगॉनिस्टचे जे अनुभव असतात किंवा त्याचे जे साहस असतात ते साहस एपिसोडिक पद्धतीने मांडले जातात. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, एपिसोडिक नॉव्हेल टाईप ऑफ नॉव्हेल द पिकॅरेक्स. पिकॅरेक्स मध्ये काय असतं, जो प्रोटॅगॉनिस्ट असतो, जो मेन हिरो असतो, त्या मेन हिरोच्या विचित्र विक्षिप्त तरेवाईक वागणुकीचं यामध्ये वर्णन केलेलं जातं. नंतरचा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉव्हेल. एव्हरीबडी नो हिस्टॉरिकल नॉव्हेल. हिस्टॉरिकल ऐतिहासिक. हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड अर्लियर. अ पिरियड अर्लियर. अर्लियर म्हणजे अगोदरचा कालखंड, म्हणजे अगोदर घडलेल्या. आता तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री म्हणजे काय, हिस्ट्रीमध्ये अगोदर घडलेल्या घटनांचाच या ठिकाणी वर्णन केलं जातं. सो पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ज्या वेळेला लेखक एखादं नॉव्हेल लिहितो त्यावेळेला जर त्याला ऐतिहासिक नॉव्हेल लिहायचं असेल तर अगोदर घडलेल्या घटनांवरतीच त्याला ऐतिहासिक नॉव्हेल लिहिता येतं. म्हणजे अगोदर घडलेल्या घटनांवरती जे लिहिलं जातं त्याला म्हटलं जातं ऐतिहासिक नॉव्हेल. म्हणजे यामध्ये इतिहासातील एखाद्या कालखंडावर वर्णन केलं जातं. पुढचं एलिमेंट्स आहे एपिस्टोलरी नॉव्हेल. एपिस्टोलरी नॉव्हेल. नाऊ सी दॅट द वर्ल्ड एपिस्टोलरी आपल्याला बघायचं आहे. पिकॅरेक्स स्पॅनिश वर्ड्स. एपिस्टोलरी डेरिव्ह फ्रॉम द लॅटिन. आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावं लागेल, आपल्याला परीक्षेमध्ये पेअर सुद्धा विचारू शकतील ते. पिकॅरस स्पॅनिश वर्ड्स, एपिस्टोलरी लॅटिन वर्ड्स. तर विद्यार्थ्यांनी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि नोट डाऊन करायला पाहिजे. द वर्ड एपिस्टोलरी डेरिव्ह म्हणजे आणलेला असणे, फ्रॉम द लॅटिन वर्ड्स एपिस्टोला विच मीन्स अ लेटर. एपिस्टोली मीन्स अ लेटर. आता विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, इथे आपण वरती बघितलं होतं पिकॅरो मीन्स रोग्यू. इथे एपिस्टोला म्हणजे अ लेटर. लेटर म्हणजे काय, पत्र. पत्ररूपी एखादं नॉव्हेल लिहिलं जातं त्याला एपिस्टोलरी म्हणतात. मग एपिस्टोलरीमध्ये काय केलं जातं, एपिस्टोलरीमध्ये या ठिकाणी जो लेखक असतो, जो कादंबरीकारक असतो, तो पत्रव्यवहाराच्या स्वरूपामध्ये कागदपत्रांच्या मालिकेद्वारे एखादी कथा सादर करत असतो. पत्र लिहितो किंवा एखादी मालिका लिहितो किंवा एखादी डायरी लिहितात किंवा आपली दैनंदिनी असते, त्या दैनंदिनीच्या माध्यमातून सुद्धा लेखकाने आपले विचार मांडलेले असतात. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगते, पंडित नेहरू जेव्हा स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये तुरुंगात गेले होते आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर त्यांना आपल्या मुलीशी संवाद साधता येत नव्हता, तर त्यांनी आपल्या मुलीशी संवाद साधण्यासाठी पत्र लिहायचे आणि त्या संपूर्ण पत्र इंदिराने सांभाळून ठेवले आणि त्या पत्रांचं एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचं नाव दिलं होतं लेटर्स टू इंदिरा. लेटर्स टू इंदिरा. मग आता लेटर्स टू इंदिरा ही कादंबरी आहे. मग ही कादंबरी कोणत्या प्रकारची आहे तर आपल्याला सांगता येईल एपिस्टोलरी आहे. एपिस्टोलरी म्हणजे लेटर, पत्राच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कादंबरीकार जे असतात ते लिखाण करत असतात. अजून बघा, द एपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ कोरिस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. कोरिस्पॉन्डन्स म्हणजे काय, पत्रव्यवहार. अदर डॉक्युमेंट्स म्हणजे काय, इतर कागदपत्रांच्या माध्यमातून. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉव्हेल, डायरी, entries are also a popular form of this type. म्हणजे डायरी आणि दिनदर्शिका जे म्हणतो आपण, डेली लिहितात त्याला आपण डायरी म्हणतो. डायरी या ठिकाणी या एपिस्टोलरी नॉव्हेलमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे थोडक्यामध्ये एपिस्टोलरी म्हणजे काय, पत्राच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून, दैनंदिनीच्या माध्यमातून, दिनदर्शिकेच्या माध्यमातून जे लिहिलं जातं कादंबरी त्याला एपिस्टोलरी नॉव्हेल म्हणतात. नंतरचा प्रकार आहे गॉथिक नॉव्हेल. आता गॉथिक म्हणजे काय, नाव सी नॉव्हेल दॅट इन्क्लूड टेरर. नॉव्हेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टरी, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ or decay or haunted buildings are called the gothic novel. गॉथिक नॉव्हेलमध्ये काय असतं तर गॉथिक नॉव्हेलमध्ये दहशत असते. गॉथिक नॉव्हेलमध्ये दहशतीचं वर्णन केलं असतं, रहस्यमय गोष्टींचं वर्णन केलं असतं
आणि भीतीदायक वर्णन केलं असतं, रोमांचकारक असतं, अमानवी शक्तीचं वर्णन केलं असतं. अमानवी शक्ती म्हणजे काय? भूतांच्या, चेटकिनीच्या, अजून जादूच्या, या अनेक गोष्टींचं वर्णन केलं असतं. विनाश विनाश म्हणजे काय? की एखादी जादू करायची आणि एखाद्याचा विनाश करायचा, अशा पद्धतीचं वर्णन केलं असतं. तुम्ही बघितलं असेल हॅरी पॉटरचे पिक्चर वगैरे, त्या पिक्चरमध्ये त्याच्याजवळ झाडू असतो आणि ते झाडू फिरल्यानंतर तो कोणालाही गायब करू शकतो, कोणालाही मारून टाकू शकतो, अदृश्य करू शकतो. नंतर मृत्यू आणि भूताटकी. मृत्यूच्या घटना असतात, भूताच्या गोष्टी असतात, अजून चेटकिनीच्या गोष्टी असतात. या अनेक गोष्टींचं वर्णन करणे त्याला म्हटलं जातं गॉथिक नॉव्हेल. नंतर आहे ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल. ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल तुम्हाला माहिती आहे, ऑटो मीन्स स्वतः आणि ग्राफिक म्हणजे वर्णन करणे, आत्मचरित्र. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटोबायोग्राफिकल, इट इज रिटन बाय द रायटर हिमसेल्फ. रायटर स्वतःच लिहितो आणि स्वतःचं चरित्र चित्रण तो करत असतो, म्हणून त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल म्हटलं जातं. म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज रिटन बाय द ऑथर हिमसेल्फ, द नॅरेटर हिमसेल्फ, द रायटर हिमसेल्फ. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर. बऱ्याच वेळेला आत्मचरित्र लिहिताना आपण आपल्या जीवनाचं वास्तव चित्रण देत असतो, पण जर लेखकाला असं वाटलं की स्वतःचं नाव दाखवायचं नाही, स्वतःचं ठिकाण दाखवायचं नाही, तर या ठिकाणी लेखक काय करू शकतो? स्वतःच्या नावाऐवजी दुसऱ्याची नावं घेऊ शकतो आणि स्वतःच्या जागेऐवजी दुसऱ्याची जागा घेऊ शकतो. समजा उदाहरण, मला जर एखादं नॉव्हेल लिहायचं असेल ऑटोबायोग्राफिकल, आता मी जर एखादी वाईट गोष्ट केली असेल तर ती वाईट गोष्ट मला डिस्क्राईब करताना नॉव्हेलमध्ये आवडणार नाही, तर ती मी माझ्या नावे खपवणार नाही. तर मी काय करेल, एखाद्या कोणत्याही कॅरेक्टरचं नाव घेईल आणि त्या कॅरेक्टरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहेल की हा कॅरेक्टर असा असा होता. ॲक्च्युली तो कॅरेक्टर तसा नसतो, परंतु हे लेखकाचं स्वतःचं चित्रण या ठिकाणी लेखक काय करतो? इतर व्यक्तीच्या माध्यमातून मांडत असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सांगेल मी, शेक्सपियरचं आहे. शेक्सपियरचं एक नॉव्हेल आहे, शेक्सपियरचा एक ड्रामा आहे ऑथेलो. त्या शेक्सपियरच्या ऑथेलोमध्ये एक व्हिलन आहे. त्या व्हिलनचं नाव आहे इयागो, IAGO. तो इयागो असतो, हा व्हिलन असतो, एकदम खतरनाक व्हिलन असतो. जसं आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधला अमरीश पुरी असतो, शक्ती कपूर असतो, तसा तो इयागो असतो. आता हा इयागो इतका खतरनाक कॅरेक्टर असतं आणि आता आपल्याला त्याचं वर्णन बघितल्यानंतर आपण तू नको नको असं बनता कामा नाही. परंतु आपण जर विल्यम शेक्सपियरचं ॲटोबायोग्राफी वाचलं तर विल्यम शेक्सपियरने कबूल केलेलं आहे की या माझ्या ड्राम्यामध्ये जे खलनायकाचं कॅरेक्टर आहे ते फक्त नाव दुसऱ्याचं आहे, पण पूर्ण वर्णन हे माझ्या आयुष्याशी निगडीत आहे. म्हणजे लेखक काय करतात, आपलेच आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आपलं नाव न घेता इतरांच्या नावांच्या माध्यमातून त्याचे वर्णन करत असतात. सो द रायटर चेंजेस द प्लेस अँड द नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स ऑर इवन ही मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. जर लेखकाला वाटलं की आपल्या आयुष्याचं खरं वर्णन करायचं नाही आहे, तर तो दुसऱ्या पद्धतीने सांगू शकेल किंवा ते बदल करू शकेल. इट मे ऑर मे नॉट बी द फर्स्ट पर्सन नॅरेशन. कधी कधी हे स्वतः लिहिलं जातं, कधी कधी हे स्वतःचं सुद्धा लिहिलं जात नाही. नंतरचा टॉपिक आहे ॲलेगॉरिकल नॉव्हेल. ॲलेगरी म्हणजे काय? ॲलेगरी म्हणजे रूपक. आता आपल्याला पहिल्यांदा याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल. रूपक कशाला म्हणतात? आपल्याला इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे, मेटॅफर, त्याला आपण रूपक म्हणतो. या ठिकाणी ॲलेगरी म्हणजे काय? ॲलेगरिकल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. या रूपकात्मक कादंबरीमध्ये काय असतं की एकापेक्षा अधिक अर्थ, दॅट इज द टू मिनिंग्स आर इन्व्हॉल्व इन द सेम आयडिया ऑर इन द सेम वर्ड. एका शब्दामध्ये दोन अर्थ एक्सप्लेन केलेले असतात किंवा दोन अर्थ त्यामध्ये समाविष्ट असतात. आता अशा कादंबऱ्या ज्या असतात त्यातील अर्थबोध हा वेगळा असतो, म्हणजे दिसतं वेगळं आणि असतं वेगळं. बघा, ॲलेगरिकल नॉव्हेल, ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बेअर म्हणजे असणे, मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. मोर दॅन वन लेवल. मोर दॅन म्हणजे काय? जास्त असणे. दॅन वन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त मिनिंग असणे. एकापेक्षा जास्त मिनिंग असणे त्यामध्ये म्हणजे ज्या कादंबरीकाराने, ज्या नॉव्हेलिस्टने आपलं नॉव्हेल लिहिताना अनेक असे शब्द वापरलेले असतात की त्या शब्दांचे अनेक अर्थ निघतात. एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन. दादा कोंडके मराठी पिक्चरमधला हिरो, त्या मराठी पिक्चरचे हिरो, दादा कोंडकेचे जे पिक्चर असतात ते पिक्चरचे अनेक 2 ते 3 अर्थ निघतात.
आता 2 ते 3 अर्थ निघतात. म्हणजे आपण जर दादा कोंडकेचा पिक्चर बघितला, आता तुम्ही तुमच्या वेळेस ते पिक्चर नव्हते, पण त्या पिक्चरचं टायटल जे असतं ते दिसतं आपल्याला विचित्र, पण असतं खरं. आता बघा एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, त्याचा गैरअर्थ घेता कामा नये. एक अर्थ आहे येऊ का घरात. आता येऊ का घरामध्ये असं जर टायटल आपण सहज बघितलं पोस्टरवरती, तर आपण म्हणतो कसा पिक्चर आहे, कसा विचित्र टायटल दिलेलं येऊ का घरात. पण येऊ का घरात या ठिकाणी पोस्टमन असतो आणि पोस्टमन दारावरती नॉकिंग करत असतो आणि तो म्हणतो येऊ का घरात. पण या ठिकाणी दुसरा अर्थ सुद्धा निघतो की एखादा विलन असेल, एखादा हिरो असेल, एखादा कोणती व्यक्ती असेल आणि तो जबरदस्तीने विचार असेल येऊ का घरामध्ये. तर या ठिकाणी ॲलेगरी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त अर्थ निघत असणे, त्याला आपण ॲलेगरी म्हणतो. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. सरफेस मिनिंग म्हणजे काय, वरतून वरतून आपण बघितलं तो शब्द आपल्याला साधा वाटतो, परंतु त्याचा अर्थ कसा असतो, गहन असतो. आता बघा एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, वर्गामध्ये सुद्धा बरेच उदाहरणं दिले होते की माझा नातू हा माझी काठी आहे. माझा नातू हा माझी काठी आहे. आता काठी हा वरवरचा जरी अर्थ असला, परंतु काठी या काठी म्हणता येत नाही, त्या काठीचा अर्थ होतो आधार. म्हणजे माझा नातू हा माझा आधार आहे. आपण परत म्हणतो लाईफ इज अ बबल ऑफ वॉटर. Life is a bubble of water. The bubble of water is a simple word, but it has a quality of living human being. मानवाला जिवंत ठेवण्याची गुणवत्ता असते, म्हणून या ठिकाणी रूपकात्मक शब्द वापरले जातात की जेणेकरून एकापेक्षा जास्त अर्थ असतात. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. मग याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. The meaning may be political, meaning may be religious, meaning may be historical or philosophical. Political म्हणजे राजकीय, religious म्हणजे धार्मिक, historical म्हणजे ऐतिहासिक आणि philosophical म्हणजे तत्वज्ञानाशी संबंधित. नंतरचा प्रकार आहे उटोपियन डायस्टोपियन कादंबरी. आता बघा युटोपियन आणि डायस्टोपियन, युटोपियन आणि डायस्टोपियन नॉवेल. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी. इमॅजिनरी कम्युनिटी म्हणजे काय, युटोपिया म्हणजे एक आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक व्यक्ती, काल्पनिक समाज किंवा काल्पनिक समुदाय. मग युटोपिया म्हणजे काय, काल्पनिक. मग या ठिकाणी वर्णन कसं केलं असेल युटोपिया नॉवेलमध्ये, तर पूर्ण इमॅजिनेटिव्ह डिस्क्रिप्शन केलं असेल. युटोपियन इज अन इमॅजिनरी कम्युनिटी. कसा कम्युनिटी म्हणजे सोसायटी, समाज. कोणता समाज असतो हा, काल्पनिक समाज. और सोसायटी पॉझेसिंग द आयडियल क्वालिटीज. आयडियल क्वालिटी म्हणजे असा समाज की तो समाज कल्पनेमध्ये जगत असतो आणि त्या समाजाचे जे गुणवत्ता असतात, जे आदर्श असतात, जे मूल्य असतात ते कसे असतात, आदर्श असतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम. कॉमन लिटररी थीम म्हणजे लिटररी म्हणजे काय, साहित्यिक प्रकार, साहित्य शैली. इट इज अ कॉमन लिटररी थीम एस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. आता सायन्स फिक्शन माहिती आहे तुम्हाला, विज्ञान कथा. और स्पेक्युलेशन फिक्शन म्हणजे काय, स्पेक्युलेशन म्हणजे काय, स्पेक्युलेशन म्हणजे काल्पनिक कथा, विचार विनिमय करून लिहिलेल्या कथा किंवा तर्कवितर्क लावून लिहिलेल्या कथा. तर युटोपियन आणि डायस्टोपियन हे नॉवेल जे असतात हे इमॅजिनरी नॉवेल असतात, हे आयडियल नॉवेल असतात आणि या नॉवेलमध्ये सायन्स फिक्शन येतं आणि स्पेक्युलेटिव्ह फिक्शन येतं. सायन्स म्हणजे विज्ञान आणि स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काल्पनिक. नंतरचं टाईप आहे सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल तुम्हाला माहिती आहे, सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. तर मानसशास्त्रीय कादंबरीमध्ये काय असतं बघा, सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट क्रिएट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. इंटरनल लाईफ, इंटरनल म्हणजे आंतरिक जीवन. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय, प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मुख्य पात्र, सेंट्रल कॅरेक्टर, हिरो ऑफ द नॉव्हेल, कादंबरीचा मुख्य घटक, मुख्य व्यक्ती. आता यामध्ये या मुख्य पात्राच्या मनामध्ये अंतर्गत जे विचार असतात त्या विचारांवर आधारित ही कादंबरी लिहिलेली असते. किंवा इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय, बाह्य घटक. म्हणजे ज्या वेळेला मेन कॅरेक्टर जो असतो, प्रोटॅगॉनिस्ट जो असतो, त्या प्रोटॅगॉनिस्टच्या आतमध्ये विचारांमध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार चालू आहे या विचारांवर ही आधारित कादंबरी असते. तसंच अनेक पात्र जे असतात किंवा इतर पात्र जे असतात त्यांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकाप्रमाणेच महत्त्व दिलं जातं.
बघा, म्हणजे अंतर्गत विचार आणि बाह्य विचार किंवा बाह्य वागणूक आणि अंतर्गत विचार या दोघांचं वर्णन करणारी जी कादंबरी असते त्याला म्हणतो आपण सायकॉलॉजी. आपल्याला तुम्हाला माहिती आहे मानसशास्त्र, मनाचं शास्त्र, मनामध्ये जे विचार असतात त्या विचारांवर आधारित ही कादंबरी लिहिलेली असते. मग कोणाचे विचार असतात? एक तर प्रोटॅगॉनिस्ट असेल किंवा इतर सबऑर्डिनेट कॅरेक्टर असतील. नंतरचा घटक आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे काय? स्ट्रीमचा अर्थ दिलेला आहे. स्ट्रीम म्हणजे फ्लो. फ्लो म्हणजे काय? प्रवाह. आणि कॉन्शियस म्हणजे काय? विचार, म्हणजे विचारांचा प्रवाह. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज coined by William James in his treatise Principles of Psychology. म्हणजे सुरुवातीला हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जे आहे विल्यम जेम्स, नाव लक्षात ठेवा, विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्राचे सिद्धांत 1890 मानसशास्त्र सिद्धांत 1890 या त्यांच्या ग्रंथामध्ये ही संज्ञा तयार केलेली आहे. सर्वप्रथम कोणी तयार केलेले? विल्यम जेम्स. कधी केलेले? 1890. काय तयार केलेले? मानसशास्त्राचे सिद्धांत. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी. इट मीन्स द फ्लो. फ्लो म्हणजे काय? प्रवाह ऑफ द थॉट्स. विचारांचा प्रवाह यामध्ये मांडला जातो. इन्सिडेंट्स, घटना, इन द प्लॉट म्हणजे स्टोरी, आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स म्हणजे काय? घटना घडणे, क्रमानुसार घडणे. द नॉवेलिस्ट नॅरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये जे घटना मांडली जाते किंवा ज्या घटना क्रमानुसार घडत असतात त्या जशा त्या पात्राच्या मनात येतात तशाच्या तशाच लेखक आपल्या पुस्तकामध्ये लिहित असतो. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता नंतरचा प्रकार आहे, शेवटचा आहे बरोबर लक्ष द्या, बिल्डंगस्ट्रोमन. उच्चार सुद्धा व्यवस्थित करायचा. 1-2 वेळा काय 4 वेळा 10 वेळा उच्चार केला ना तर आपला कॉन्फिडन्स या ठिकाणी इन्क्रीज होतो. बिल्डंगस्ट्रोमन कादंबरी. बघा ही नवीन कादंबरी तुम्हाला वाटत असेल. बिल्डंगस्ट्रोमन अ जर्मन वर्ड. बिल्डंगस्ट्रोमन द जर्मन वर्ड. बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. मग बिल्डंगस्ट्रोमनचा अर्थ काय होतो? वाढ म्हणजे काय? विकास म्हणजे काय? प्रगती. इंडिकेट्स ग्रोथ. बिल्डंगस्ट्रोमन बघा पेअरमध्ये परीक्षेमध्ये विचारतील आपल्याला. बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. ही काय असते? फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. म्हणजे यामध्ये बिल्डंगस्ट्रोमनमध्ये काय केलं जातं की मुख्य पात्राचं लहानपणापासून तर तारुण्यापर्यंत त्याच्यामध्ये झालेले मानसिक, आत्मिक आणि स्वभावामध्ये जे बदल होतात त्या बदलांचं वर्णन किंवा बदलांची वाढ यामध्ये दिली जाते. बायोग्राफिकल ऑटोबायोग्राफिकल इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड. ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड हे महत्त्वाचं वाक्य आहे. ग्रोथ म्हणजे काय? वाढ, विकास. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय? मेन हिरो. माइंड म्हणजे काय? मन. त्याच्या मनामध्ये ज्या विचार निर्माण होतात त्या विचारांमध्ये जी वाढ होते त्याचं संपूर्ण वर्णन यामध्ये केलं जातं. अँड कॅरेक्टर्स प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट म्हणजे काय? आत्मा म्हणजे मानसिक, आत्मिक. अँड कॅरेक्टर्स म्हणजे काय? स्वभावाचे वैशिष्ट्य. अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. चाइल्डहुड म्हणजे काय? बालपण. आणि ॲडल्टहुड म्हणजे काय? तारुण्य. म्हणजे बालपणापासून तर तारुण्यापर्यंत त्याच्यामध्ये झालेले मानसिक, आत्मिक आणि स्वभावामध्ये जे वाढ होते त्या वाढीचं वर्णन म्हणजे बिल्डंगस्ट्रोमन नॉव्हेल. In the first half of the 20th century, a cult of pulp magazine. आता हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला. पल्प माहिती आहे तुम्हाला? पल्प म्हणजे कागदाचा लगदा. In the first half of the 20th century, a cult of pulp magazine became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses means the people, was printed on the cheap pulp paper. यामध्ये याचा अर्थ असा होईल की 20व्या शतकाच्या पूर्वी पल्प म्हणजे कागदाचा लगदा आणि मासिके हा प्रकार लोकप्रिय झाला होता. ज्यामध्ये स्वस्तातल्या कागदाच्या म्हणजे स्वस्तातले जे कागद असतात, जे हलके कागद असतात, जे रफ कागद असतात त्या कागदावरती सर्वसामान्यांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी काही काल्पनिक कथा छापल्या जायच्या. जसं आपल्या वर्तमानपत्रामध्ये बघा ते हँड आउट किंवा पॉम्पलेट छापले जातात पिवळे, गुलाबी वगैरे. त्याचे कागद हलके असतात.
कारण की ते वाया गेले किंवा काही फायदाही नाही झाला तरी तोटाही काही होत नाही. तर यांच्या करमणुकीसाठी जे काल्पनिक कथा या हलक्या कागदावरती छापल्या जात होत्या आणि या पल्प कथांच्या युगाने डिटेक्टिव्ह कादंबऱ्या आणि विज्ञान कथा यांचा सुद्धा या ठिकाणी विकास झाला. सायन्स फिक्शन इज अ genre of speculative fiction. Genre means शैली. शैली म्हणजे काय? लिखण्याचा पद्धत, रायटिंग स्टाईल. सायन्स फिक्शन इज अ genre of speculative fiction. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय? तार्किक कथा, वितर्क कथा, लॉजिकल, with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes, and extraterrestrial life. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovation. Frankenstein by Mary Shelley 1823 is considered the first novel based on science. आता फर्स्ट सायन्सचं नॉवेल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल नाव. त्या नॉवेलचं नाव आहे फ्रँकेनस्टेन नॉवेलचं नाव आहे आणि लिहिलं कोणी आहे? मेरी शेली. कधी लिहिलेलं आहे? 1823. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला अनेक गोष्टी या अनेक स्टाईल या ठिकाणी शिकाव्या लागणार आहे. आणि शेवटचा टाईप आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे काय? डिटेक्टिव्ह माहिती आहे तुम्हाला 100 आपल्या टी व्हीवरती येणारी मालिका. डिटेक्टिव्ह म्हणजे काय? रहस्यमय कथा किंवा गुप्तहेर कथा. आता ह्या ज्या डिटेक्टिव्ह स्टोरी असतात, खरं म्हटलं तर गुन्हेगारी कथा आणि रहस्य कथा हे या प्रत्येक नॉवेलचे मेन नॉवेल नाही आहे, तर ही उपप्रकार आहे. कारण की यामध्ये कॅरेक्टरचे अनुभव दिले असतात आणि एखादा व्यावसायिक जो असेल, दुकानदार असेल, तो एखादा गुप्तर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा तपास करत असतो. बघा, डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सबजॉनरे ऑफ क्राईम. सबजॉनरे म्हणजे काय? सबजॉनरे म्हणजे याचा अर्थ होतो उपप्रकार, उपप्रकाराची शैली. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जॉनरे ऑफ क्राईम फिक्शन. गुन्हेगाराविषयी आधारित कादंबरी असते. अँड मिस्टरी फिक्शन, रहस्यमय कथा, इन व्हिच अँड इन्व्हेस्टिगेटर म्हणजे तपास लावणारा गुप्तहेर, ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर अमॅच्युअर इन्व्हेस्टिगेट अ क्राईम ऑफ अन अ मर्डर. कधी कधी हा व्यावसायिक तपास लावणारा असतो, कधी कधी हा एखाद्या गुन्हेगाराचा तपास लावणारा खाजगी सुद्धा असू शकतो. म्हणजे या ठिकाणी डिटेक्टिव्ह म्हणजे काय? तर या डिटेक्टिव्हमध्ये रहस्यमय कथा दिल्या जातात आणि रहस्यमय कथाचा शोध घेतला जातो. नाव स्टुडंट, दीज आर द टाईप ऑफ नॉवेल्स. According to my opinion, 12 type of novels. Now, within these 12 type of novels, students maximum should learn any 5 or 6 type of novels, because in the board examination the activity may be asked, because they may ask you, there are so many type of novels and give us 5 example of any kind of novels. So students, we must learn or wrote some kinds of novel. Those types of novels are easy. I think you should remember and recall them frequently and write down into your notebook. Thank you.